विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BA प्रथम वर्षाच्या इतिहास विषयातील पेपर क्रमांक 3, ज्याचं नाव आहे प्राचीन भारताचा इतिहास, हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया, या पेपरमधील मौर्य साम्राज्य हे प्रकरण आणि या प्रकरणातील सम्राट अशोक आणि सम्राट अशोकाचा बौद्ध धर्म प्रसार याविषयी माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण सम्राट अशोक, त्याचं चरित्र आणि त्याचा विस्तार, त्याचबरोबर बौद्ध धर्माच्या विषयी त्याच्या मतं कशा पद्धतीची होती याविषयी माहिती पाहिलेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार कशा पद्धतीनं घडून आणलेला होता याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपण पाहिलं की कलिंग युद्ध ही घटना म्हणजे सम्राट अशोकाच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परिवर्तन करणारी, नवे त्याचे जीवन पालटवून टाकणारी घटना ठरली. कारण यानंतर मात्र सम्राट अशोक पूर्णतः बदललेला दिसतो आणि त्यानंतर बौद्ध धर्माकडे सम्राट अशोक आकर्षित झालेला दिसतो. कलिंगच्या संहारामुळे सम्राट अशोक फार दुःखी झालेला होता. मानवतावादी बौद्ध धर्म त्याला आता फार जवळचा वाटू लागलेला होता. अशोकाची धार्मिक नीती ही सदाचरण, अहिंसा आणि मानवतावादावर आधारलेली दिसून येते आणि बौद्ध धर्माचे पायाभूत तत्त्व देखील तशाच प्रकारची होती. म्हणूनच सम्राट अशोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झालेला दिसून येतो. बौद्ध भिक्खू उपगुप्त हा मथुरेजवळील उरुमुंड पर्वतावर आपल्या 18,000 शिष्य परिवारासह त्या ठिकाणी राहत होता आणि तो एक दिवस पाटलीपुत्र या ठिकाणी आलेला होता. अशोकाने त्याचं भव्य स्वागत केलं आणि या उपगुप्त नावाच्या बौद्ध भिक्खूकडून सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. एवढंच नाही तर आपल्या कुटुंबियांनाही बौद्ध अनुयायी बनवलं. त्यानंतर साम्राज्यातील धर्मप्रसाराच्या कार्याला प्रारंभ झाला. धर्मप्रसार करताना इतर राज्यकर्त्याप्रमाणे सम्राट अशोकाने कधीही आपल्या प्रजेवर आपल्या धर्माची सक्ती केली नाही. विविध पंथीयांशी सहिष्णुता बाळगून, जनकल्याणाची कामे करून आणि स्वतः धर्माचरण करून लोकांना बौद्ध धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केला. बौद्ध धर्माचा प्रसार करत असताना धर्मातील तत्त्वज्ञानाऐवजी अशोकाने आचरणावर भर दिला. भारतात आणि भारताच्या बाहेर धर्मप्रसारासाठी वेगवेगळे मंडळे पाठवली. स्वतंत्र धर्मखात्याची स्थापना करून प्रशासन, लष्कर, संपत्ती या सर्वांना धर्माच्या प्रसारासाठी कार्यान्वित केलं. त्याच्याच प्रयत्नाचा एक हा परिणाम म्हणून संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रसार झाला, विस्तार झाला. केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही बौद्ध धर्म पोहोचवण्याचं काम सम्राट अशोकाने केलेलं दिसून येतं. आणि म्हणूनच कुठेतरी ख्रिश्चनाने
इस्लाम धर्माप्रमाणे बौद्ध धर्मालाही विश्वधर्माचं स्थान प्राप्त झालेलं या सम्राट अशोकाच्या कार्यामुळेच खऱ्या अर्थानं घडून आलं असं म्हणता येईल. सम्राट अशोकाने आपल्या 7व्या स्तंभलेखामध्ये धार्मिक उद्देश स्पष्ट करण्याच्या हेतूने जो लेख लिहिलेला आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मी धर्माची घोषणा करून धर्माचा प्रसार करेल. धर्मतत्वे लोक ऐकून आचरणात आणतील, त्यांचा आध्यात्मिक विकास होईल व धर्माची अभिवृद्धी होईल. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशाच प्रकारचे अनेक उपक्रम सम्राट अशोकाने अंमलात आणलेले दिसून येतात. आणि अशा पद्धतीनं सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारास सुरुवात केली. वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रसार भारतभर नव्हे, भारताच्या बाहेर बौद्ध धर्माचा सम्राट अशोकाने केलेला दिसून येतो. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेले होते, जसे की बौद्ध धर्म म्हणून हा साम्राज्याचा धर्म म्हणून बौद्ध धर्माला मान्यता दिली गेली किंवा घोषित केलं गेलं. सर्व शासन यंत्रणा प्रसार कार्यासाठी राबविली गेली. राजवाड्यातील व साम्राज्यातील हिंसा बंद करण्याचे आदेश दिले गेले. कलिंग युद्धाने अशोकाचा हृदय परिवर्तन झालेलं होतंच, त्यामुळे त्याने युद्ध व विस्तारवादाचा त्याग केला. अहिंसेचं पालन करून धर्मप्रसाराला सुरुवात केली आणि राज्यामध्ये आता दिग्विजयाऐवजी धर्मविजयाला आणि भैरीघोषाऐवजी धर्मघोषाला प्रारंभ केला. ही गोष्ट सम्राट अशोकाच्या 14व्या शिलालेखामध्ये नमूद केलेली दिसून येते. एवढंच नाही तर एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र धर्मखातं निर्माण करण्यात आलेलं होतं. धर्मप्रसाराचं कार्य सोपं व्हावं, सुलभ व्हावं यासाठी स्वतंत्र धर्मखात्याची स्थापना केली आणि त्यावर धर्म महामात्र नावाचा एक अधिकारी नेमला गेला. संपूर्ण साम्राज्यामध्ये धर्माचा प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी धर्मायुक्त, राजूक, पुरुष व प्रादेशिक नावाचे अधिकारी नेमले गेले. स्त्री वर्गात धर्मप्रसार करण्यासाठी स्त्री महामात्राची निर्मिती केली गेली. हे कार्य योग्य प्रकारे होते की नाही हे पाहण्यासाठी धर्मनिरीक्षकही नेमले गेले आणि हे सर्व राजाला अहवाल सादर करत असत. त्याचबरोबर विविध धर्मामध्ये, विविध पंथामध्ये सलोखा निर्माण करणे, धार्मिक मतभेद मिटवून टाकणे, धर्मप्रसार करत राहणे व प्रजेत धर्मभावनेची वृद्धी करत राहणे ही या धर्मखात्याची प्रमुख कामं नेमून देण्यात आलेली होती. आपण यापूर्वी पाहिलं की अनेक आलेख कोरण्यात आलेले होते. या आलेखाच्या माध्यमातून सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसाराच्या उद्देशानेच या आलेखांची निर्मिती केलेली दिसून येते. विविध अभिनव साधनांचा वापर सम्राट अशोकाने केलेला होता. त्यापैकीच एक असणारा हा आलेख म्हणजे स्वतःची धर्मनीती आणि बौद्ध धर्म तत्वे या आलेखावर करून त्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न सम्राट अशोकाने केलेला दिसून येतो. साम्राज्यातील अनेक भागामध्ये या आलेखांची आणि स्तंभलेखांची निर्मिती केली गेली. प्रामुख्याने 14 शिलालेख, 7 स्तंभालेख, 2 कलिंगालेख, भाब्रू, मास्की, रुमेनडी, निगलिवा, सारनाथ व अलाहाबाद असे लहान मोठे आलेख निर्माण करून मोठ्या प्रमाणावरती बौद्ध धर्माचा प्रसार घडवून आणला गेला.
साधारणतः रस्त्याच्या बाजूला, सार्वजनिक ठिकाणी, डोंगरामध्ये अशा प्रकारचे आलेख कोरले गेले आणि या आलेखाच्या माध्यमातून धर्मतत्त्वाचं पालन जनतेने, लोकांनी करावं यासाठीच हा सर्व सम्राट अशोकाचा खटाटोप असलेला दिसून येतो. सम्राटाने किंवा सम्राट अशोकाने केवळ स्वतः धर्म स्वीकारून किंवा तो बौद्ध भिक्खू होऊन सर्व साम्राज्यामध्ये प्रसाराचं धोरण स्वीकारलेलं होतं. नुसताच धर्माचा स्वीकार केला असं नाही, तर स्वतः धर्माचरण सुरू केलेलं होतं. स्वतःपासूनच या पवित्र कार्याची सुरुवात केलेली होती. बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर राजवाड्यातील वातावरण पूर्णपणे धर्ममय बनवलं गेलं. स्वतः अशोकाने मांसाहार व शिकार बंद केले व राजवाड्यातही त्यावर बंदी घातली. राजवाड्यातील नृत्य, संगीत, मद्यपान, किमती वस्त्र, दागिने, चैनीच्या वस्तू, मनोरंजन या सर्व वस्तूंचा त्याग केला आणि धर्माच्या प्रसार कार्यामध्ये स्वतःलाही वाहून घेतलं आणि आपले राज्ययंत्रणाही कामाला लावलेली दिसून येते. एकंदरीत सम्राट अशोकाने या सर्व गोष्टींचा त्याग करून साधं जीवन, त्यागमय, नीतिमान, सदाचार संपन्न आणि तपस्वी जीवनाला सुरुवात केलेली दिसून येते. म्हणजेच विशाल आणि बलाढ्य साम्राज्याचा एक महान सम्राट अगदी एक भिक्खू म्हणून जीवन जगू लागलेला दिसून येतो. त्याचबरोबर सम्राट अशोकाने अनेक ठिकाणी धर्मयात्रा भरवायला सुरुवात केली. गौतम बुद्धाच्या वास्तवाने पवित्र झालेल्या धर्मस्थळांच्या ठिकाणी अशोकाने यात्रा भरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुद्धा अशोक अशा ठिकाणी जाऊन भेट देऊ लागलेला होता आणि नंतर भाविक यात्रेकरूंसाठी सुखसुविधा उपलब्ध त्या ठिकाणी करून दिलेल्या दिसून येतात. बोधगया, लुंबिनी, सारनाथ, कुशीनगर, राजगृह अशा महत्त्वाच्या ठिकाणी या धर्मयात्रा सुरू केल्या गेल्या. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी पानपोया, अन्नछत्रे, धर्मशाळा, वृक्षांची लागवड, विहिरींची सोय या सर्व बाबी अर्थात जनकल्याणाचे कडे दुर्लक्ष झालं असंही दिसत नाही. हे सर्व करत मोठ्या प्रमाणामध्ये धर्मप्रसार करण्याकडे सम्राट अशोकाने आपली सर्व यंत्रणा राबवलेली दिसून येते. त्याचबरोबर पाली ह्या लोकभाषेचा त्याने धर्मप्रसारासाठी उपयोग केला. या भाषेचा वापर करून पाली भाषेला चालना दिली गेली. धर्मप्रसारच नव्हे तर आपला राज्यकारभारही सम्राट अशोकाने पाली भाषेतूनच सुरू ठेवलेला दिसून येतो. पुढील काळामध्ये पाली भाषेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथनिर्मितीसाठी प्रयत्न केले गेले. अशोकाने सुरू केलेले धार्मिक चर्चासत्र आणि धर्मोपदेश पाली भाषेतून केलेले दिसून येतात. आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे
मोठ्या प्रमाणावरती जे आलेख तयार करण्यात आलेले होते त्यातील बहुसंख्य हे पाली भाषेमध्ये असलेले दिसून येतात, जेणेकरून त्या माध्यमातून पाली भाषेचा विकास होण्यासाठी मोठा हातभार सम्राट अशोकाच्या माध्यमातून लागलेला दिसून येतो. एवढंच नाही तर बौद्ध धर्म प्रसारासाठी सम्राट अशोकाने स्थापत्यकलेचाही उपयोग करून घेतलेला दिसून येतो. अशोकाने असंख्य ठिकाणी चैत्यग्रह, स्तूप, विहार आणि संघाराम बांधलेले दिसून येतात. चैत्यग्रह आणि स्तूप हे बौद्ध स्मारके होती, पूजास्थळ होते, तर विहार हे धर्मप्रसाराचं कार्य करणाऱ्या भिक्खूंच्या राहण्यासाठी तयार केलेली निवासस्थाने होते. सम्राट अशोकाने गयेजवळ बाराबार व नागार्जुनी डोंगरामध्ये 3 विहार लेण्या खोदविल्या. जगप्रसिद्ध सांचीचा स्तूप सम्राट अशोकाच्याच कालखंडामध्ये बांधला गेला. अशा प्रकारचे जवळपास 84,000 स्तूप, विहार बांधल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. कलात्मक विशाल स्तंभ भारताच्या अनेक भागात स्थापन केले गेले. अशा प्रकारचे हे स्थापत्य शिल्प निर्मितीचं प्रचंड कार्य सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसाराच्या माध्यमातूनच केलेलं दिसून येतं. एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हे करत असताना अहिंसेचा फार मोठा प्रसार सम्राट अशोकाने केलेला दिसून येतो. कलिंगच्या माध्यमातून जो नरसंहार झालेला होता, फार मोठी हिंसा झालेली होती, मनुष्यहानी झालेली होती आणि त्यामुळेच कुठेतरी सम्राट अशोक अहिंसावादी असणाऱ्या बौद्ध धर्माकडे आकर्षित झालेला होता. अहिंसेचं महत्त्व सम्राट अशोकाला कळलेलं होतं आणि त्यामुळेच धर्मप्रसार करताना या गोष्टीला फार मोठं प्राधान्य सम्राट अशोकाने दिलेलं दिसून येतं. यापुढे राजवाड्यातील पशुहत्या आणि मांसाहार बंद करून टाकला गेला. ही एक फार महत्त्वपूर्ण बाब जी यापूर्वी कधीच कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर प्राण्यांची झुंजी व शिकारीस प्रतिबंध घातला गेला. युद्धाचा साम्राज्य विस्ताराचा त्याग केला गेला. यज्ञामध्ये बली देण्याची प्रथा होती, तीही बंद करून टाकली गेली. राजाज्ञा काढून साम्राज्यातील पशुहत्येवर बंदी घातली गेली. एकंदरीत प्राणीहत्येचा त्याग केला गेला, त्यावर कठोर निर्बंध आणले गेले आणि अशा पद्धतीने बौद्ध धर्मीय प्रसाराच्या माध्यमातून अहिंसेचा फार मोठा प्रसार सम्राट अशोकाने केलेला दिसून येतो. एवढंच नाही तर बौद्ध धर्माचा प्रसार घडून येण्यासाठी, त्याचा विस्तार होण्यासाठी बौद्ध धर्माची परिषद भरवण्यात आलेली होती. इसवी पूर्व 240 अशोकाने 3ऱ्या बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन केलेलं दिसून येतं. मोगलीपुत्र तिस्स या महान बौद्ध तत्त्ववेत्याला या परिषदेचा अध्यक्ष बनवण्यात आलेलं होतं. यावेळी बौद्ध धर्मामध्ये 18 पंथ उदयाला आलेले होते आणि त्यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. या वेगवेगळ्या पंथामध्ये ऐक्य घडवून आणणे आणि बौद्ध सिद्धांताचं नूतनीकरण करून सर्वांमध्ये एकीची भावना निर्माण करण्याचा मुख्य हेतू या परिषदेचा असलेला दिसून येतो. सम्राट अशोकाने अनेक आलेखामध्ये पंथामधील
जो काही मतभेदाचा भाग आहे तो दूर व्हावा आणि सगळ्यामध्ये ऐक्य प्रस्थापित व्हावं आणि टिकून राहावं यासाठी उपदेश केलेला दिसून येतो आणि पंथभेद करणाऱ्यांविषयी शिक्षेची तरतूद सांगितलेली दिसून येते. या परिषदेमुळे धर्मप्रसारातील अडथळे दूर होण्यास मदत झाली आणि बौद्ध धर्माचा प्रसारही घडून येण्यास मदत झाली. भारतामध्ये प्रसार करत असतानाच भारताच्या बाहेर अनेक शिष्टमंडळे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठवलेली दिसून येतात. अनेक आलेखामधून याची माहिती आपल्याला मिळते. काश्मीर, गांधार या भागामध्ये, मध्य हिंदक, हिमालयाकडे, मसीम, अपरांतक म्हणजे कोकणमध्ये धर्मरक्षित, महाराष्ट्र महाधर्मरक्षित, महेशमंडळ, महादेव, वनवासित म्हणजे केरळमध्ये रक्षित या बौद्ध पंडितांची शिष्टमंडळ पाठवली गेली. विदेशामध्ये धर्मप्रसार करण्यासाठी अंत महामात्रा नावाचे अधिकारी नियुक्त केलेले होते. विविध देशामध्ये धर्मप्रसाराची मंडळं पाठवली गेलेली होती. जसं की सुवर्णभूमी म्हणजे ब्रह्मदेशामध्ये सोम व उत्तर यांच्या नेतृत्वाखाली, तर सिंहली द्वीप म्हणजे श्रीलंका या ठिकाणी महेंद्र व संघमित्रा हे सम्राट अशोकाची मुलं यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठवलं गेलेलं होतं. खोतान म्हणजे चीनमध्ये, कुस्तन व बाल्टिकमध्ये महारक्षिताच्या नेतृत्वाखाली ही धर्मप्रसारासाठी मंडळं पाठवली गेलेली होती. आणि अशा पद्धतीनं ही धर्मप्रसारक मंडळं पाठवून बौद्ध धर्माचा विदेशामध्येही प्रसार घडवून आणण्याचा फार महत्त्वाचं काम सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं.